मी सय्यद हारून अली, दैनिक लोकफन न्यूजमध्ये सर स्वागत आहे। आज दिनांक 21 एप्रिल 2025। आज आपण सिल्लोड तालुक्यातील तहसील कार्यालयात आलेलो आहेत आणि सिल्लोड तसं पाहिलं तर तहसील विभागाचा उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण साहेब, तहसीलदार संजयजी भोसले साहेब, नायब तहसीलदार शेख हारून साहेब आणि पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक नायब तहसीलदार बळीरामजी मुंडे आपल्यासोबत आहे। पुरवठा विभागात आलेले वरून आदेश साहेबांनी सांगितल्याप्रमाणे KYC करून घेणे, ग्राहकांनी लवकरात लवकर आणि एक जिल्हाधिकारी दिलीप स्वामी साहेबांनी दिलेला आदेश आणि एक वरून आलेला बारकोड याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती देतील पुरवठा निरीक्षक बळीरामजी मुंडे। सर नमस्कार, मोस्ट वेलकम। दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपले सर स्वागत आहे। नमस्कार सर, ते स्कॅनर आला त्याच्याबद्दल माहिती द्या आणि KYC बद्दल माहिती द्या। सर्वप्रथम मी आपल्याद्वारे पूर्ण जेवढे सिल्लोड तालुक्यातील जेवढे लाभार्थी आहेत त्यांना सूचित करण्यात येते की जे बी प्राधान्य कुटुंब लाभार्थी आणि अंत्योदय योजनेचे लाभार्थी म्हणजे ज्या व्यक्तींना राशन कार्डवर धान्य भेटतं अशा सर्व लोकांनी राशन कार्डवर जेवढे नावं आहेत त्यांनी सर्वांनी जवळच्या स्वस्त धान्य दुकानदाराकडे जावं, आपलं आधार कार्ड घेऊन आणि KYC करून घेण्यात यावी। अन्यथा पुढल्या महिन्यापासून शासन त्यांचं धान्य कदाचित बंद करू शकतं आणि KYCसाठी शासनानं वारंवार तकरीबन खूप वेळा मुदतवाढ दिलेली आहे। तरी आता ही लास्ट तारीख 30 एप्रिल आहे, तरी ह्याच्यानंतर 30 एप्रिलच्या नंतर शासन कदाचित पुढील तारीख वाढून देईल की नाही सध्या कदाचित सांगता येणार नाही। त्यामुळे जवळच्या दुकानावर जा आणि आपली KYC करून घ्या। आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे एक बारकोड चॅनल आलेलं आहे, हे आहे स्कॅनर आहे। हे आपल्याद्वारे सांगू शकतो की हे सर्वांनी ह्यांना रजिस्ट्रेशन करा आणि फॉलो करा, कारण ह्याच्यावर पूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची पूर्ण माहिती आपल्या पुरवठ्याची आपणास पूर्ण टाईम टू टाईम सर्व माहिती मिळेल। त्याच्यासाठी ह्या चॅनलला काय करायचं, तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं, जेणेकरून आजकाल खूप काही लाभार्थ्यांना काही योजनेबद्दल नसतं, काही माहीत नसतं, तर ह्याच्यावर सर्व टोटली संपूर्ण त्यांना माहिती मिळेल। आणि लवकरात लवकर सर्वांनी जवळच्या दुकानावर जाऊन KYC करून घ्या, हे सर्व तमाम लाभार्थ्यांना मी मनपूर्वक विनंती करतो। सर किती दुकान आहे आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये ऑलरेडी? एकूण 205 दुकानं आहेत। हां, बरे तकरीबन आपले 15.44% KYC आपली सध्या परिस्थितीमध्ये बाकी आहे। तरी मी सांगू इच्छितो की जे कुणी बाहेरगावे गेले असतील लाभार्थी, कुठे मजुरीला गेले असतील, काम करायला गेले असतील, ते जिथे असतील तिथं त्यांनी स्वतः KYC करून घेण्यात यावी। आणि जर ते कुठे बाहेर जाऊ शकत नाही तरी मोबाईलवर बी ते ॲप आहे, लिंक आहे, ते मोबाईलवरही घरी बसल्या बसल्या KYC करू शकतात। तरी सर्व सिल्लोड तालुक्यातील सर्व जनतेला आव्हान आहे की लवकरात लवकर KYC करून घ्यावी, जेणेकरून कोणताही लाभार्थी धान्यापासून वंचित राहणार नाही, ही सर्वांना विनंती करतो मी। हे होते सिल्लोड शहराचे नायब तहसीलदार मुंडे साहेब आणि सर्व पुरवठा विभागाच्या ग्राहकांना नम्र विनंती आहे की त्यांनी KYC करून घेणे आणि हे बारकोड रजिस्ट्रेशन करून सर्व छत्रपती संभाजीनगरचे जिल्ह्याची आपल्याला राशन कार्डाबद्दल माहिती करून घेणे। मी पुन्हा येईल। जय जय महाराष्ट्र।